नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आहे नवीन वर्षाचा म्हणजे 2024 सालातला पहिला दिवस आणि आपले दिवसभरातले कामं उरकून संध्याकाळी जवळपास 5 वाजता प्रतीक शाळेतनं आला आणि आपण आता निघालो आहोत रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी। दरवर्षी आम्ही पहिल्या दिवशी रेणुका माता मंदिर आणि इच्छापूर्ती गणेश मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी जात असतो। आता या वर्षापासून आपण यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकतो आहे म्हटल्यावर पहिल्या दिवशीचा व्हिडिओ रेणुका मातेचा असणार हे नक्की होतं। तर चांदवड शहरापासून जवळपास 2.5 किलोमीटरवरती रेणुका माता मंदिर आहे आणि मंदिराच्या अलीकडेच हा एक मोठा तलाव आहे। खूप जुनं बांधकाम आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्याईने चांदवड शहराला होळकरवाडा, रेणुका माता मंदिर आणि असंख्य विहिरी बारवं मिळाले, त्यापैकीच ही एक देणगी। तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता। याची खूप डीपमध्ये माहिती मी तुम्हाला देणार नाही आहे। आज आपला फॅमिली ब्लॉग आहे। आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण थोडं फिरणार आहोत। तर ही सगळं एन्जॉय तुम्ही आमच्यासोबत करावा, दर्शनही घ्यावं। तर बघा, आता फॅमिलीसोबत आपण बाईकवरती आलेलो आहोत। संध्याकाळचा मस्त व्ह्यू आहे। जवळपास 1 तासामध्ये अंधार पडेल, तोपर्यंत आपल्याला जे काही शूट घ्यायचं आहे उजेडामध्ये। त्याचं कारण असं की आपला मोबाईल काही फार सुंदर नाही आहे, नाईट व्ह्यूज वगैरे त्याचे काही छान येत नाही। तर आपण प्राकृतिक उजेडाचा उपयोग करून दर्शनासाठी जाऊया। हे वरती पार्किंगला गाडी लावली की वरतून मंदिराचं असं विहंगम दृश्य आपल्याला दिसतं आणि आपण आता ॲक्च्युअल गेटमधनं एंट्री करतो आहे। तर हे आपले टीम मेंबर, जसं तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात तसं ही माझी ॲक्च्युअल फॅमिली आहे आणि आपण आता मंदिराकडे जातो आहोत। जुन्या काळी ह्या रस्त्याचा वापर व्हायचा, इकडनं यायचं जायचं, पण आता थोडी सुधारणा झाली आणि बघू शकता आपण। तर मित्रांनो, नवीन वर्षाचा तुम्हीही काही संकल्प केला असेल की मी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाईल किंवा गणपती मंदिरात जाईल किंवा अजून काही मित्रांनी जिम लावू, काही मित्रांनी असं करू तसं करू। तर संकल्प पाळा। आम्ही दरवर्षी येत असतो। दरवर्षीच काय, दर आठवड्यामध्ये, महिन्याभरामध्ये 4-5 वेळा आमचं दर्शन होतं, कारण आमचं अंतर जवळ आहे आणि फार बरं वाटतं। मंदिरात आल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला जे पुरातन बांधकाम आहेत त्या बांधकामाच्या सानिध्यामध्ये आपल्याला इतिहासाची आवड निर्माण होते आणि त्यावेळीच्या मंडळींनी काय करून ठेवले आपल्यासाठी याची पण जाणीव होते। त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या शहराच्या नजीक अशा बऱ्याच वास्तू आहेत आणि हळूहळू तुम्हाला मी त्या सर्व दाखवेलच। आपण आता मंदिरात जाऊया। रेणुका माता मंदिरात जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत। हायवेवरनं तुम्ही मालेगावकडनं आले, इकडनं एक मार्ग आहे आणि चांदवड शहराकडनं आले तर तिकडनं हा खालचा एक मार्ग आहे। मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 भव्य अशा दीपमाळा पण आपल्याला पाहायला मिळतात। थोडी सर्दी झाली असल्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम येईल, तर सांभाळून घ्या। महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे रेणुका माता मंदिर तुम्ही समोर बघू शकता की मंदिराचं एंट्री आणि एक्झिट गेट आहे। पण जेव्हा जेव्हा गर्दी वाढते, भाविकांची गर्दी वाढल्या त्यानंतर मग हा दुसरा एक पर्यायी मार्ग आहे। नवरात्र उत्सव असेल, चैत्र उत्सव असेल, त्या काळामध्ये या दुसऱ्या मार्गाचा वापर केला जातो। तर तुम्ही मध्ये बघू शकता, अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। हजारो भाविक एका वेळेला आले तरी एका रांगेमध्ये जाऊ शकतात आणि सर्वांना व्यवस्थित दर्शन होईल अशी संस्थानाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे। अतिशय स्वच्छता असते या ठिकाणी आणि मंत्रमुग्ध करणारं संगीत कायमच चालू असतं। रेणुका मातेचा मंत्रजाप चालू असतो आणि हे पुरातन बांधकाम तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण आता ॲक्च्युअल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आणि इकडे आपलं पहिलं दर्शन झालं आहे श्री मायादेवी मातेचं। जेवढं रेणुका मातेच्या दर्शनाचं महत्त्व आहे तेवढंच मायादेवी मातेच्या दर्शनाचं पण महत्त्व आहे। मायादेवी मातेचं दर्शन तुम्ही पण नक्की घ्या। त्यानंतर बजरंगबली हनुमानांची एक मूर्ती आहे, तिकडे नतमस्तक व्हा, दर्शन घ्या आणि मग आपण हळूहळू पुढे जाऊयात। पुढे जवळपास एक 3-4 प्रकारचे मंदिर आहेत। छोटे छोटे गणपती बाप्पा असेल, नागदेवता असेल आणि असे बरेच मंदिर आहेत छोटे छोटे, जे या ठिकाणी त्यांना स्थान दिलेलं आहे। आणि ज्या मूर्तीचं आपल्याला आकर्षण आहे ती मुख्य मूर्ती आपण आता बघतो आहोत। रेणुका माता की जे असा जयघोष करूया। आणि तुम्ही बघू शकता की
तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रांगेत सर्व येत आहेत, लाईन लागलेली आहे, प्रचंड गर्दी आहे आणि तिथे असलेले पुजारीसुद्धा सर्वांना आनंदाने हार देत आहेत, प्रसाद देत आहेत. अतिशय सुंदर असं दर्शन आमचं झालं आणि आम्ही आता बाहेर पडतो आहोत. बाहेर हे बघण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. शक्य तेवढ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतो. आज आपण एक पूर्ण ब्लॉगही करू, पण आज जेवढं शक्य आहे तेवढं आपण बघूयात. आता आपण अगरबत्ती धूप लावूयात, कारण ती व्यवस्था बाहेर केलेली आहे. आता ती जबाबदारी प्रत्येक दादाजी सांभाळलेली आहे अगरबत्ती लावण्याची. त्याची मम्मी आता आरती घेईल. आरती घेतली म्हणजे जवळपास समाधान होऊन जातं आणि 24 तास हा दिवा तेवत असतो, त्याच्यामध्ये तेल टाकलं जातं. थोडा वेळ आपण गाभाऱ्यामध्ये बसायचं, मंत्र जाप करायचा. या आहेत राजमाता अहिल्यादेवी होळकर, यांच्या पुण्याईने आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. अशा पद्धतीने तुम्ही बाहेरून दर्शन घेऊ शकता, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बरेचसे भाविक आतमध्ये दर्शन झालं तरी बाहेर येऊनही दर्शन घेतात आणि हे संस्थानाकडनं माहितीचा फलक लावलेला आहे, त्यामध्ये सर्व माहिती आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. शेजारीत प्रतिकात्मक तोफा ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने हा भव्य असा सभामंडप आहे. 12ही महिने इथे गर्दी असते. सकाळी 7 वाजेपासून दर्शनाला भाविक चालू होतात, रात्री 8-9 वाजेपर्यंत दर्शन चालू असतात. आणि हा आपण बाहेरून जो प्रमुख मार्ग पाहिला होता तो हा मार्ग आहे. जेव्हा गर्दी नसते तेव्हा इकडनं इन आणि आऊट आपण होऊ शकतो. आणि समोर भलं मोठं झाड आहे पिंपळाचं. हे त्यावेळी केलेलं कोरीव काम आहे जे आपल्याला आज बघायला मिळतंय. आज ते करणं शक्य नाही आणि असं स्ट्रक्चर उभंही राहणार नाही. खूप वर्षापासून भाविकांचं श्रद्धास्थान असलेली रेणुका माता, वर्षाच्या पहिल्या दिवशी मातेचं दर्शन घेतलं तर इतकं समाधान मिळतं. आणि हे साहेब नमस्कार करतायत. तुम्हाला आता आम्ही बाहेरचा आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. जे मंडळी रेणुका मातेच्या दर्शनाला आले आहेत त्यांना हे काही नवीन नाही आहे, पण ज्यांना आपल्या कामाच्या रगाड्यामुळे किंवा परिस्थितीमुळे इथपर्यंत यायला नाही जमत, कारण खूप लांबून येणं खर्चिक असतं, त्यासाठी वेळ काढावा लागतो. आणि आम्ही आता जवळ राहिला असल्यामुळं आमचं येणं कायमच होत असतं. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मातेचं दर्शन घ्या, आजूबाजूच्या परिसराचा आनंद घ्या. आता हे जे तुम्हाला पाईप्स दिसत आहेत, लोखंडी पाईप ब्लॅक कलरचे, जेव्हा नवरात्र उत्सव असतो त्यावेळेला इकडनं तुमची बारी लागते, म्हणजे या रांगेतनं तुम्हाला मंदिरात जावं लागतं. अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी फक्त निवासाची सोय आहे. इकडं मायलेकीचं फोटो सेशन चालू आहे आणि त्यांना सांगितलं की चला आपल्याला जायचं आहे, अजून पुढे गणपती मंदिरात पण जायचं आहे, थोडं बाहेरचंही काही दृश्य दाखवायची आहेत. जड अंत करणारे त्या उठल्या मायलेकी, कारण त्यांचा आपण मूड ऑफ केलेला आहे आणि त्या थोड्याफार चिडणार माझ्यावरती. तुम्ही मगाशी पाहिल्याप्रमाणे दीपमाळा थोड्याशा जवळून दाखवतो. कोजागिरी पौर्णिमेला किंवा रात्रीच्या वेळेला याच्यामध्ये दिवे लावले जातात दीपमाळेमध्ये. कधी कधी विद्युत रोषणाई केली जाते. फार सुंदर दिसतं, नयनरम्य दृश्य असतं रात्री आणि पहाटे आल्यावरती. तर आम्ही नवरात्राच्या यात्रेमध्ये जवळपास 9 दिवसापैकी 6 ते 7 दिवस येतो म्हणजे येतो, कारण त्यावेळेला मुलांना खेळायला पाळणे वगैरे असतात. आपण हे नारळ आणले, थोड्या वेळी नारळ फोडू आपण जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा. तर तुम्ही पाहू शकता की जवळपास 5:45च्या आसपासची वेळ झालेली आहे. सूर्यनारायण आपल्याला दर्शन देतील. आपल्या मोबाईलमध्ये त्यांचं आपण शूटिंग घेऊयात. आणि इतर आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा. फार सुंदर असं बांधकाम, फार सुंदर असं मंदिर. आम्ही आल्यावरती अर्धा तास इथे बसून राहतो आणि फायनली सूर्यनारायणाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. पहिल्या वर्षीचा पहिला दिवस उगवला, दिवस मावळला. आपल्या रुटीनप्रमाणे आपण कामं केले, पण ठरवून घेऊ की या वर्षामध्ये आपण जिकडे जिकडे जाऊयात, ज्या ज्या गोष्टी आपण बघूयात चांगल्या वाईट, त्यातनं आपण बोध घ्यायचा आणि चांगलं वागायचं. सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवायचे आणि शक्य तितकं प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करायचा. असं निवांत बसून विहंगम दृश्य आपल्या नजरेत भरून घ्या. आता फायनली जायचंच आहे.
तेव्हा नारळ फोडून घेऊया आपण. थोडासा प्रसाद इकडे ठेवू आणि मग बाकीचा घरी घेऊन जाऊ. तर फुटलेला नारळ आहे तरी पण साहेबांना मशीनने फोडायचे. साहेबांच्या हट्टापुढे काय, ठीक आहे, त्यांचं आता समाधान झालं की नारळ मी फोडले. अशा पद्धतीने रेणुका मातेचं दर्शन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपलं झालं. आणि रमत गमत आता आम्ही गणपती मंदिराकडे जाणार आहोत. तर नक्की मित्रांनो, तुम्ही इकडे दर्शनाला या, मातेचं दर्शन घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर अशी मस्ती करायला भेटते. त्याच्यामुळे पप्पा देवीला चला, पप्पा गणपतीला चला. वरती आपल्याला डोंगरावर चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे, तिकडे एक दिवस जायचं आहे. तिकडे अशीच भरपूर सुधारणा झालेली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण गणपती मंदिराकडे जाऊया. रेणुका माता की जय, रेणुका माता की जय, चंद्रेश्वर महादेव की जय. कपाळाला भले मोठे गंध लावून घेतले आणि मम्मी त्यांना सांगते की डोळे वगैरे पुसून घ्या, डोळ्यात गेलं तर परत त्रास होईल. तर लहान मुलंच ती. तर मित्रांनो, आपण आज आलेलो होतो रेणुका माता मंदिरात दर्शनाला. आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि आपली फॅमिली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण निघालो आहो इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे. तर चलायचं का मित्रांनो? तर चला, उठा.